ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. मूत्रमार्गाशी संबंधित प्रोटेस्ट, मूत्रपिंड, मूत्राशय आणि अंडकोशाचा कर्करोग यासारख्या युरोजेनिटल कर्करोगाचे प्रमाण हे देशभरामध्ये झपाट्यानं वाढत आहे आणि ही बाब गंभीर आहे आणि चिंताजनक आहे. मात्र यावेळी योग्य निदान झालं तर आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या मदतीनं या कर्करोगावरती प्रभावीपणे नियंत्रण मिळवणं शक्य झालंय आणि यासाठी व्यापक जनजागृती, नियमित आरोग्य तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, असं मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरोलॉजिस्ट आणि युरोकूल हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी केलं. जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्तानं बाणेर येथील युरोकूल हॉस्पिटलमध्ये आयोजित माध्यम संवादावेळी डॉक्टर कुलकर्णी बोलत होते. भारतामध्ये पहिल्या महिला लेप्रोस्कोप सर्जन डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी, रोबोटिक सर्जन डॉक्टर अमित होसरमणी, युरो ऑन्को सर्जन डॉक्टर रोहित देशपांडे आणि डॉक्टर उदय चंदनखेडे, बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश देशपांडे, युरोकूलचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद भावे आदी या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजे भारतामध्ये एकूण 6,000 युरोलॉजिस्ट आहेत. त्यातले 3,000 युरोलॉजिस्ट आता गेल्या आठवड्यामध्ये इंदोरला ऑल इंडिया युरोलॉजी असोसिएशन मीटिंगला आले होते. त्यावेळी प्रमुख समारंभामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे अवॉर्ड दिलं गेलं ते प्रोफेसर महेंद्र भंडारी यांच्या नावाने अवॉर्ड, डॉक्टर मणी मेनन हे फादर ऑफ रोबोटिक सर्जरी आहेत, त्यांनी जाहीर केलेलं अवॉर्ड डॉक्टर संजय कुलकर्णींना प्रदान करण्यात आलं. हे कशासाठी देण्यात आलं तर युरोलॉजिकल एक्सलन्स. सो हे यावर्षी चालू केलेलं अवॉर्ड आहे. ते पुण्यातल्या डॉक्टर संजय कुलकर्णींना मिळालं, ह्याच्याबद्दल आपण असे युरोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे आभारी आहोत. याचा अर्थ आपण पुण्यामध्ये चांगलं काम करतोय याची ही पावती आपल्याला मिळालेली आहे. माझा PSA जो होता तो थोडासा वाढलेला होता. म्हणजे मी आधी मी करायचो PSA टेस्ट, तेव्हा माझं एनलार्जमेंट होतं, तेव्हा मी PSA केले होते. पण मग कोविड नंतर मी PSA नाही केला. म्हटलं आता गरज नाही आहे, असंच की असं काही कारण नव्हतं, कारण की ते नॉर्मल येत होतं. पण मग मागच्या वर्षी टेस्ट अशी जनरल आपण करतो ब्लड टेस्ट, त्याच्यामध्ये तो मुलगा आला म्हणे की हे 2 टेस्ट करून घ्या ना तुम्ही. आता म्हटलं ठीक आहे करू. आणखी कॅन्सरच्या 2 माझ्या बायकोचे केले. त्याच्यामध्ये PSA जो होता तो मला वाटतं 4 मॅक्सिमम वस्तू, तो माझा 6 आला. तर मी मग तुमच्या युरोलॉजिस्टला दाखवलं. ते म्हणाले तुम्ही हे करून घ्या, स्कॅन केल्यावर त्याच्यामध्ये डाऊट. किडनी कॅन्सर बद्दल मला वर्ल्ड कॅन्सर डेच्या अनुषंगाने हेच म्हणायचं आहे की किडनी कॅन्सर हा अर्ली स्टेजमध्ये पण डिटेक्ट झाला तरी पण पूर्ण किडनी काढण्याची गरज नाही आहे. लेटेस्ट आपल्याकडे रोबोटिक टेक्नॉलॉजीनी जे पार्शल नेफ्रेक्टमीचं ऑपरेशन आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपण किडनी ऑलमोस्ट 50 to 60% वाचवू शकतो आणि ह्याच्यामुळे किडनी फेलियरमध्ये जाण्यापासून आपण बऱ्याच जणांना वाचवू शकतो. हा माझा मेसेज आहे. किडनी कॅन्सर होण्याच्या मागची कारणं मेनली आहेत हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशरचा वाढ होणे, ओबेसिटी म्हणजे वजन जास्त वाढणे आणि तिसरं आहे स्मोकिंग. तर हे 3 मेन कारणं आहेत किडनी कॅन्सर होण्याची आणि हा कॅन्सर रुटीनली अल्ट्रासाऊंड किंवा CT स्कॅनमध्ये आढळला जातो आणि कुठल्याही वयाच्या गटामध्ये आढळला जातो. ठीक आहे. पुरुषामध्ये प्रोस्टेट कॅन्सर एक सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे आणि हे कॅन्सर अर्ली डिटेक्शनसाठी सगळे पुरुषांना 50 वर्षानंतर एक सिम्पलसी ब्लड टेस्ट करावं नेसेसरी आहे. ते ब्लड टेस्टचं नाव आहे सिरम PSA. थँक्यू. जे आहे ते 60 वर्षानंतर व्हायचे चान्सेस खूप जास्ती असतात आणि जसं जसं वय वाढतं तसं तसं त्यांची इन्सिडेन्स रेट पण वाढतात. मी डॉक्टर उदय चंदनखेडे आणि वी आर टीम युरो ऑन्कोलॉजी फ्रॉम युरोकूल हॉस्पिटल. सो आमचा वर्ल्ड कॅन्सर डेचा एकच उद्देश आहे, अवेअरनेस, सेकंड प्रिव्हेन्शन आणि अर्ली डिटेक्शन. कॅन्सरची शंका आहे तर आपण हा PSAचा टेस्ट, पुढे MRI, बायोप्सी ही करायला पाहिजे. तर सिम्पटम्स असले तर आपण मिस नाही करायचं आणि घरी कोणाला कॅन्सर असेल किंवा फॅमिली हिस्ट्री असेल तर आपण डेफिनेटली अर्ली एजमध्ये हा PSA टेस्ट वगैरे करतो. अमोल उदमले, C24 तास, पुणे.